गॅस सिलेंडरच्या टंचाईचा महाराष्ट्रात पहिला बळी गेला। या घटनेवरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केलाय। वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट गॅससाठी रांगेत उभे होते। सकाळी 9 वाजल्यापासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या शिरसाटांना दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असणारा धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी।